अमरावतीत भाजप विरोधात उमेदवार उभे केल्यानं भाजप रवी राणांवर संतापली आहे। रवी राणांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात उमेदवार द्यायला नको होते या शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा या दाम्पत्यानं भाजपशी उघड पंगा घेतलाय। नवनीत राणा भाजपच्या नेत्या असूनही विरोधी उमेदवाराचा म्हणजे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानं भाजप नेत्यांनी नवनीत राणांना चांगली स्तंभी दिली आहे। महापालिका निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये वितुष्ट आलं आणि त्यानंतर नवनीत राणा नेमका कुणाचा प्रचार करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला। रविवारी नवनीत राणा अमरावतीतील फडणवीसांच्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या, तर संध्याकाळी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला। त्यामुळे अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नवनीत राणांना चांगलंच सुनावलंय। आजचा निवडणुकीचा काळ आहे, त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणायचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे। नवनीत राणांनी बावनकुळेंच्या वक्तव्यावर थेटपणे बोलणं टाळलंय। जो कार्यकर्ता कमळासोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा आहे असं म्हणत नवनीत राणांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला। आमचा पक्ष खूप मोठा आहे। भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। जो प्रामाणिक कमळ सोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा प्रामाणिक आहे। जेन्युइन जे कमळचे भक्त आहे, जे कमळला फॉलो करतात, जे कमळसाठी इमानदारीने लोकसभामध्ये विधानसभामध्ये काम केलं, त्याच्यासाठी नवनीत राणा प्रचार करत आहे। जागा वाटपात भाजपनं युवा स्वाभिमान पक्षासाठी 5 जागा सोडल्या होत्या, मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी रवी राणांनी खेळी करून ऐनवेळी भाजप विरोधात उमेदवार उभे केले। त्यामुळे भाजप प्रचंड नाराज झाली आहे। भाजपची युवा स्वाभिमान सोबत आता नैसर्गिक युती राहिली नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। आमची युती झालेली आहे, ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली। नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता, आम्ही तशा जागाही सोडलेल्या, त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही। पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे, तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती। शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही। विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्यानं भाजप नवनीत राणांविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणा दाम्पत्यानं भाजपची नाराजी ओढावून घेतली आहे। त्यामुळे आता हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राणा दाम्पत्य काय पुढचं पाऊल टाकतायत याकडे लक्ष असेल। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।